हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची उमेदवारीसाठी जे आहे ते रस्सीखेच सुरू आहे आणि आता वंचितकडूनही या जागेवरती दावा केला जातोय। ह्याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर बी.डी. चव्हाण। तुम्ही माझा पक्षप्रवेश आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये झालेला आहे। त्यामुळे मी आता पूर्वाश्रमित भारी बहुजन महासंघामध्ये होतो, त्याच पक्षामध्ये म्हणजे वंचित बहुजन आघाडीमध्ये मी सध्या काम करत आहे। तुम्ही जेव्हा वंचितमध्ये गेले तेव्हा तुम्ही असं म्हणाले होते की 15 वर्षापासून मला हिनवलं जाते माजी भावी खासदार म्हणून, मात्र कुठेतरी लोकसभेचं उमेदवारी द्यायचं म्हणलं की मला तिकीट दिलं जात नाही। मात्र आता वंचितमध्ये गेलेत तुम्ही, वंचित बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि ही जागा ठाकरे गटाला सुटेल अशी चर्चा आहे। नाही, बाळासाहेबांनी महाविकास आघाडीमध्ये जावं की न जावं हा त्यांच्या अधिकाराचा प्रश्न आहे। आणि हिंगोली किंवा अकोला हे जे काही मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ पारंपरिकरित्या हे बहुजन विचाराचा हा मतदारसंघ आहे। ओबीसी मुक्त भटके बलुतेदारांचा प्राबल्य असलेला हा मतदारसंघ आहे। यापूर्वीही जवळपास 15 वर्ष सातत्याने उत्तमरावजी राठोड या मतदारसंघाचे त्यांनी लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। आणि बाळासाहेब आंबेडकरांची ताकदसुद्धा या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी आहे। आणि हिंगोलीची जागा ही उभाटापेक्षाही सक्षमपणे वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लढवल्यास निश्चितपणे ही जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून वंचित बहुजन आघाडीला हिंगोलीची जागा ही सुटणार याच्यामध्ये मला एक पैशाची सुद्धा काही माझ्या मनामध्ये शंका नाही। आणि माझे नेते आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये हुक अँड कुक ही हिंगोलीची जागा या ठिकाणी सोडून घेतील। आणि जर आघाडी झाली नाही तर आम्ही स्वतंत्र या ठिकाणी लढवू आणि जिंकूसुद्धा, अशी आम्ही या ठिकाणी तयारीसुद्धा केलेली आहे। आघाडी झालीच तर मग तुम्ही दिलेला उमेदवार स्वीकारणार की नाही? हो, आघाडी झाल्यानंतर जागा तर आम्हाला सुटत आहे ना, त्यामुळे कोणता उमेदवार राहील असं मला काही वाटत नाही। या ठिकाणी वंचितचाच उमेदवार राहील आणि वंचितच्याच उमेदवाराची सगळ्यांना या ठिकाणी प्रचार करायची वेळ येईल अशी अपेक्षा आपल्याला करणं वावगं ठरणार नाही। मात्र कुठेतरी विरोधक म्हणतात की डॉक्टर बी.डी. चव्हाण हे फक्त निवडणुका आल्या कीच मतदारसंघात फिरतात। हा बरोबर आहे ना। मागच्या 95 पासून मी 1997ला लोकसभा लढवली, 2009ला लोकसभा लढवली, 2014ची लोकसभा मागितली, 2014ला तर मी 9 पासून तर 14पर्यंत 5 वर्ष फिरलो, 19मध्ये मी 14 पासून 19पर्यंत 5 वर्ष फिरलो। आणि आपल्याला माहीत असेल ओबीसी महामेळावा जे आपण या हिंगोली जिल्ह्यामध्ये घेतला, त्या ओबीसी मेळाव्यासाठी आम्ही दिवाळी साजरी केली नाही, आम्ही गावागावापर्यंत वाडीतांड्यापर्यंत पोहोचलो। आमचं रोजचं काम आहे, आम्ही रोज मतदारसंघामध्ये राहतो, रोज मतदारसंघाच्या लोकांच्या संपर्कामध्ये राहतो आणि आमचा तर पूर्ण पाठ झालेला मतदारसंघ आहे। कोणी काल आले जे नौके लोक आहेत ना, ते या ठिकाणी आता फिरत असतील आणि ज्या दिवशी मी उद्याच्या 4 तारखेच्या नंतर मतदारसंघामध्ये येईल त्यावेळेस मात्र माझ्या स्पीडनं आणि यांच्या स्पीडनं किती फरक राहील आपण बघावं। मी गावागावामध्ये प्रत्येक 19 लाख मतदार आहेत ना, 19 लाखामधून महिला सोडून द्या तुम्ही, किमान मी 10 लाख मतदारांना प्रत्यक्ष भेटणार आहे, जाऊन पाया पडणार आहे त्यांचे आणि सांगणार आहे की या ठिकाणचा उमेदवार हा बहुजन समाजाचा आणि या ठिकाणचा वंचितचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचा आहे। शेवटचा प्रश्न असेल माझा, नेमकं मतदारांसमोर आता कुठले मुद्दे घेऊन कुठले प्रश्न मतदारांनी तुम्हाला का स्वीकारावं? आता राजकारण हा प्रस्थापित वर्सेस विस्थापिताचं राहिलं आहे। प्रस्थापिताला आता कोणी मोजायला तयार नाही। आम्ही गरिबीत मानून आलेले कार्यकर्ते आहोत, विस्थापितले कार्यकर्ते आहोत आणि मतदारसंघाचा विकास ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे आजपर्यंत काही झालं नाही। जे आमदार खासदार आपले निवडून गेलेत, मला असं वाटतं की उत्तमरावजी राठोड ज्याप्रमाणे संसदेमध्ये बोलत होते, आक्रमकपणे बोलत होते, तसा आजपर्यंत दुसरा खासदार झाला नाही। त्यानंतरचा खासदार झाला होता तर ते आपले राजूभाऊ सातव झाले होते।
पण बाकीचे जे खासदार आहेत नुसतं जायचं बसायचं टाळ्या वाजवायचं याच्या व्यतिरिक्त खासदारांनी काही केलं असं मला वाटत नाही. पण संसदेमध्ये प्रश्न मांडण्याचं काम या हिंगोली लोकसभेचं मी करेल. आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे अनंत प्रश्न आहे. पाण्याची व्यवस्था नाही आहे, सिंचनाची व्यवस्था नाही, कुठं धरण नाही, कुठं कारखाना नाही, कुठं मेडिकल कॉलेज नाही, कुठं चांगल्या शाळा नाहीत, कुठं चांगले दवाखाने नाहीत, काहीच या लोकसभा मतदारसंघामध्ये नाही. लोक फक्त मतं मागायचे आणि जातीच्या नावावर मतं मागून या ठिकाणी मोठे झालेले जे लोक आहेत त्यांना मात्र यावेळेस गोरगरीब जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. निश्चितच हे होते डॉक्टर बी डी चव्हाण. बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीसोबत गेले तरी ही जागा वंचितलाच सुटणार आणि सोडून घेणार. आणि बाळासाहेब आंबेडकर जर वंचितमध्ये महाविकास आघाडीसोबत नाही गेले तर मी वंचितकडून उमेदवारी लढवणार म्हणजे लढवणारच असा ध्येय जे आहेत ते डॉक्टर बी डी चव्हाण यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.